नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिवलकर. सगळे ओळखता, तरी सुद्धा आपलं एक ओळख करून देणे गरजेची आहे. गेल्या 22 वर्षात तुम्ही मला बरंच मदत केलात. न्यू मंगलमूर्ती सोसायटी, या सोसायटीला तुम्ही भरभरून प्रेम दिलात आणि त्या सोसायटीवरती मी ॲज अ सेक्रेटरी काम करत होतो बऱ्याच वर्ष. सध्या काही कारणामुळे 2 वर्ष मी तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही, तुमच्यासमोर येऊ शकलो नाही. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, की बऱ्याच गोष्टी आहेत त्या 2 वर्षात झाल्या. आपल्याला ते काय चर्चा करता नाही आल्या. आपल्याकडे श्रीमाई म्हणून एक डेव्हलपर आला आहे. त्यावेळी आपण जनरल बॉडी मीटिंग घेतली. त्याला नियुक्त केलं आपण कमिटी म्हणून आपण काम करत आहोत. पण काही कारणास्तव आपले काही कामाला लेट होत आहे. जसं एग्रीमेंट्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत. लोकांपर्यंत चुकीचं मार्गदर्शन केलं जाते आहे श्रीमाईला घेऊन. तर असं करू नये. सर्वप्रथम सगळ्यांचे आभार. 20 वर्ष आम्हाला ते प्रेम भरभरून दिलात, सोसायटीला दिलात, मला दिलात आणि मला सांभाळून घेतलात. आपल्या एरियातला एक मुलगा म्हणून तुम्ही सांभाळून घेतलात. आपलं प्रेम होतं त्याच्याबद्दल सगळ्यांना मनापासून आणि माझ्या कमिटी तर्फे सगळ्यांना आभार आहे. सगळे मनःपूर्वक आभार मानतो. दुसरी गोष्ट अशी आहे, की आपला जो श्रीमाई आहे त्याच्याबद्दल थोडं सांगेन. श्रीमाई डेव्हलपर हा जी स्वतःची कंपनी आहे. फायनान्शियली स्ट्राँग आहे तो. त्याचं खारला काम होतं. बऱ्याच लोकांनी बघितलं. आम्ही लोकांनी नेऊन दाखवलेलं. मी, राजेश अटवार मिळून आम्ही सगळ्या लोकांना घरोघरी प्रत्येक चाळ कमिटीमधनं आम्ही लोकांना दाखवलेलं. कारण काय प्रत्येक लोकांना 550 लोकांना आपण तिकडे नेता येत नाही. तरी प्रत्येक चाळीतला 2-2, 3-3 माणसं करून आम्ही असे अटवार साहेब आणि मी आम्ही लोकांनी ते नेऊन दाखवलेलं आहे. तरीसुद्धा लोकांना काही शंका, कुशंका काढण्यात काही विषयच नसतो. कारण कोणाला जर बोट ठेवायचं असेल तर चंद्राकडे पण बोट दाखवतो. असा विषय नसतो. पण श्रीमाई हा चांगला व्यक्ती आहे. प्रामुख्याने त्याचं काम चाललंय तिकडे खारला. तिकडे आम्ही गेलो. 2-3 वर्ष सर्च केलं आम्ही त्याला. 8 वर्षापासून ओळखतो. त्यांचे बॅकग्राऊंड बघितलं, त्यांचा व्यवहार बघितला. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. लोकांसाठी ते चांगलं आहे. कोणाचं असं की रूम राहिला, कोणाचं पैसे राहिले, की असा विषय काहीच नाही. सगळ्यांना व्यवस्थित आता पण खारची बिल्डिंग आहे ती व्यवस्थित वेल मेंटेन आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्यांचं स्वतःचं आता एक खारचं कंप्लीट होऊन त्याच्यानंतर त्यांचं कलिनाला काम चालू आहे, गोरेगावला काम चालू आहे. कलिना ऑलमोस्ट शिफ्टिंग झालेली लोकांची आहे. प्लॉट खाली केला आहे, गोरेगावला आहे. मलाला बऱ्याच ठिकाणी आहेत काम त्यांचं चालू आहेत. जेन्युइन व्यक्ती आहे. तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, की खरोखर त्या व्यक्तीवर भरोसा ठेवा. आमच्यावर भरोसा ठेवा. भरोसा ठेवून काम करा. पुढे चला. बघा आपण काय केल्याशिवाय काय होत नाही. आता तुम्ही जर ॲग्रीमेंट करायला जर एवढे वेळ लावत असाल, तर मग पुढे त्याचा पण ॲक्चुअली नाईलाज आहे, की तो काय काम करणार. आपली एक नेक्स्ट स्टेप येते आहे. 3Cचे आपण जे ॲप्लिकेशन केलेलं आहे ते ऑलमोस्ट अप्रूव्हल झालेलं आहे. 3C तुम्हाला माहिती आहे. 3C म्हणजे आपण स्लम डिक्लेअरला आपण अप्रूव्हल केलेलं आहे. स्लम डिक्लेअर प्लस ॲक्विजिशन दोन्ही एकसाथ होणार आहे. ते आपलं 1 महिना 2 महिन्यात काही ना काही येईल रिझल्ट. त्या दरम्यान जे पण लागणारी गोष्ट कागदपत्र ते पूर्तता ते कमिटीला घेऊन कमिटी जी पण माणसं असतात कार्यरत आहेत त्यांना घेऊन तुम्ही पूर्ण करा. ही माझी नम्र विनंती आहे. आणि राहिली गोष्ट की सोसायटी जी लोकं आहेत ती लोकं बिल्डरशी बोलायला घाबरतात किंवा त्यांना काही प्रश्नच माहीत नाही की ते बिल्डरशी काय बोलायचं असतं. ऑलमोस्ट आपण जनरल बॉडीमध्ये सगळे विषय क्लिअर केलेले. पार्किंगचा विषय क्लिअर केला आहे. पर्सनल पार्किंग आहे लोकांसाठी. आपण रेन हार्वेस्टिंग वॉटरसाठी पण विषय केला तो पण झाला. गार्डन आहे. प्रत्येक प्लॉटमध्ये गार्डन आहे. आपल्याला आणि मेंटेनन्सचा विषय आहे तर त्याच्यासाठी पण आपण बोलून घेतलेलं आहे. आणि हे कसं आहे तुम्ही प्रश्न हे मांडा, एका पेपरवरती लिहून द्या. तुमच्या सोसायटीचं एक लेटर हेडवरती लिहून द्या आणि ते सोसायटीला जमा करा. मग सोसायटी तसे त्या फॉरवर्ड करेल. म्हणजे असं वाटेल का म्हणजे काम चालत राहिले बाबा पाहिजे पुढे. असं म्हणजे तुमच्याकडनं पण काही 2 पावलं पुढे आलं तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ. तर तुम्ही एकाच ठिकाणी जर दोरी खेचून बसलात, की आज करायचं, उद्या करायचं. मला असं वाटतं जनरल बॉडीवर 2.5-2 वर्ष झाली आणि एग्रीमेंट आम्ही करायला घेतलंय. ऑलमोस्ट प्लॉटमध्ये तुम्हाला सांगतो आज 3,500 प्लॉटमध्ये 70% वरती एग्रीमेंट झाले. फक्त आपला जो प्लॉट आहे जिकडे आपण राहतो, गणेश नगरपासून जो आपला पट्टा आहे, त्याच्यामध्ये बरेचसे एग्रीमेंट नाही झाल्यात. काय कारण आहे काय माहीत नाही. जर तुम्हाला खरोखर डेव्हलपमेंट हवं असेल, तर तुम्ही समोर या. आमच्या समोर या, सोसायटी समोर या, बिल्डर समोर या. काय पूर्तता तुम्हाला काय गोष्टी वाटत असेल, बाबा चल या गोष्टी नाही होत आहे, या गोष्टी हव्या आहेत. जे काय असेल ते. तुम्ही जोपर्यंत या गोष्टी बोलणार नाहीत, तोपर्यंत आम्ही त्या गोष्टी पूर्तता करू नाही शकत. तुम्ही घरात बसून राहणार, बाबा आम्ही एग्रीमेंट नाही करणार, आम्ही जेव्हा होईल तेव्हा एग्रीमेंट करणार. काही लोकांचं म्हणणं पण आहे, अरे मालकाचा विषय राहिला नाही इकडे. आपण ॲक्विजिशनला जातो. ॲक्विजिशनचा अर्थ असा आहे, की आपण मालकाला आपण प्राधान्य पहिलं दिलेलं आहे. माझ्याकडे बरेचसे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. ते डॉक्युमेंट आम्ही 2022ला 2020ला ऑलमोस्ट मालकाला एसआरला मी पाठवलेले ॲक्चुअली लॉकडाऊनमध्ये पण पाठवलेले आहेत. त्यांच्या पण गेलेले आहेत. त्यांच्या काही गोष्टीवर स्टे आणले आहेत. काही चुकीच्या गोष्टी केल्या त्यांच्या मालकाने. तर चुकीच्या गोष्टीला आपण सपोर्ट नाही करणार. मालकाने न विचारता आपल्याला न विचारता प्रपोजल सबमिशन केलेलं.
आपल्याला काय देणार काय नाही या गोष्टीला आपण कसं काय मालकाबरोबर जाणार मला सांगा. जे लोक बोलतात मालकाबरोबर त्यांचे पूर्ण पुढच्या व्हिडिओ मला दाखवेन की मालकाने काय काय आपल्या अगेन्स्टमध्ये केलेलं. कळलं की नाही? कारण मालक हा ठीक आहे हरकत त्यांनी आता 40 वर्षात काय केलं नाही. आज प्रॉपर्टीमध्ये येऊन 40 वर्ष झाली झोपडपट्टीवर. त्यांनी आम्ही लोक आता 22 वर्ष 25 वर्ष याच्यावर काम करतात. तुम्ही लोकांचा सपोर्ट होता म्हणून केलं. आता आपण कुठच्या स्टेजला आलोय, काहीतरी स्टेजला आहे. तर त्या गोष्टीचा विचार करून लोकांनी खरोखर कमिटीची भेटून एकत्र येऊन त्यांचे जे विचार विनिमय करून बिल्डरचे विचार आणि कामाला पुढे गती द्या. ही माझी नम्र विनंती. आणि काय वाटलं काय नाही माझा नंबर आहे तुमच्याकडे मला कॉल करा. तुम्ही बोलाल तिकडे तुमचा चाही द्यायला तयार आहे. पण प्लीज कामाला गती द्या आणि ही नम्र विनंती करतो आणि 2 शब्द संबोधून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार. हा ऑडिओ जास्तीत जास्त पब्लिकमध्ये शेअर करा आणि लोकांना दाखवा. नमस्कार.